विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या कार्बनी संयुगे या प्रकरणाबद्दल माहिती घेणार आहोत. इयत्ता 9वीमध्ये आपण कार्बनबद्दल माहिती घेतलेलीच आहे. जशी कार्बनची संज्ञा C आहे, कार्बनचा अणु अंक हा 6 आहे, अणुवस्तुमान 12 आहे, त्यानंतर कार्बनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण हे 2, 4 आहे, कार्बनची संयुजा 4 आहे आणि कार्बन हे एक अधातू मूलद्रव्य आहे. इथपर्यंतची माहिती आपण 10व्या वर्गापर्यंत शिकलो. आता 10व्या वर्गामध्ये आपल्याला त्याचा पुढचा भाग घ्यायचा आहे, तो म्हणजे कार्बनी संयुगे. आता कार्बनी संयुगे म्हणजे काय? तर याची सुद्धा आपल्याला एक माहिती असायला हवी. कार्बनी संयुगे एक बहुगुणी विश्व. आपल्या समोर एक स्लाइड दिसत आहे. बघा, अणूंच्या बंधापासून ते महाकाय रेणूपर्यंतचा हा प्रवास आहे, ज्यामध्ये कार्बनचं प्रेझेन्स म्हणजे कार्बन आपल्याला कुठे आढळतो? तर आपल्या DNA मध्ये आहे. कार्बनचा हायड्रोजन सोबत संयोग होताना आपल्याला आढळतो. पॉलिमर्स मध्ये आपल्याला कार्बन आढळतो आणि हिरा हे नैसर्गिक कठीण पदार्थ जो आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कार्बन आढळताना दिसतो. आता कार्बनचे वेगळेपण काय आहे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. कार्बनचे वेगळेपण म्हणजे एक अद्वितीय मूलद्रव्य आहे. जवळपास 10 दशलक्ष सध्या ज्ञात असलेल्या कार्बनी संयुगांची ही संख्या आहे. ही संख्या इतर सर्व मूलद्रव्यांपासून बनणाऱ्या संयुगांच्या एकत्रित संख्येपेक्षा खूप जास्त आहे. शृंखला बंधन. बघा, शृंखला बंधन. कार्बनची संयुगे 4 असल्यामुळे या ठिकाणी प्रत्येक कार्बन अणू हा कोणत्या दुसऱ्या अणूसोबत, मूलद्रव्यासोबत या ठिकाणी बंधन करताना दिसतो. जसं कार्बनचे संयोजन 4 असल्याने या ठिकाणी तुम्हाला दिसते आहे, हायड्रोजन या ठिकाणी जोडलेला तुम्हाला दिसतो आहे. कार्बन कार्बन शृंखला जर आपण जोडली, तर बघा कार्बनची संख्या या ठिकाणी तुम्हाला जवळपास 10 ची संख्या दिसते आहे आणि प्रत्येकाला एक एक हायड्रोजन तुम्हाला जोडलेला दिसतो आहे. कार्बनची चतुःसंयोजी असल्याने कार्बन अणूंची संयोजे 4 आहे, त्यामुळे तो इतर 4 अणूंशी बंध तयार करू शकतो. हे आपण 9व्या वर्गात सुद्धा बघितलेलं आहे. तर सहसंयोज बंध काय आहे? सहसंयोज बंध हा भागीदारीतून एक स्थैर्य निर्माण करतो. जसं तुम्हाला समोर एक इलेक्ट्रॉन ठिपका संरचना दिलेली आहे. हायड्रोजन आणि हायड्रोजन या ठिकाणी H2 तयार झालेला तुम्हाला दिसतो आहे, ठिपका दिसतो आहे. दुहेरी बंधामध्ये ऑक्सिजन ऑक्सिजन कसा तयार होतो हे सुद्धा तुम्हाला दिसलेलं आहे. आणि CH4 मिथेन, मिथेनला आपण 4 हायड्रोजन कार्बनशी कसे जोडल्या गेलेले आहेत ही माहिती सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. यामध्ये संधान हा सर्वात मोठा भाग येतो, ज्याला म्हणतो आपण शेअरिंग. कार्बन अणू इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण न करता इतर अणूंशी इलेक्ट्रॉनची भागीदारी करून सहसंयोज बंध निर्माण करतो व निऑन या राजवायूचे स्थायी स्वरूप प्राप्त करतो. म्हणजे कार्बन हा इतर इलेक्ट्रॉनची म्हणजे इतर अणूंच्या इलेक्ट्रॉनशी भागीदारी करून एक जो बंध तयार करतो, त्या बंधाला आपण सहसंयोज बंध असे म्हणत असतो. आता हायड्रोकार्बन म्हणजे काय? हायड्रोकार्बन हा यातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. सेंद्रिय रसायनशास्त्राचा जर कणा जर आपण म्हटलं, तर त्याला आपण हायड्रोकार्बन असं म्हणू शकतो. ज्यामध्ये केवळ कार्बन आणि हायड्रोजनच असतं. यामध्ये हायड्रोकार्बनचे 2 प्रकार पडतात. एक आहे संपृक्त हायड्रोकार्बन आणि दुसरा आहे असंपृक्त हायड्रोकार्बन म्हणजे सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. संपृक्त हायड्रोकार्बनमध्ये काय असते? तर कार्बन अणूंमध्ये केवळ एकेरी बंध असतो. म्हणजे ज्याला आपण सिंगल बॉन्ड असे म्हणतो. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि यामध्ये कार्बनला प्रत्येकी 4 मूलद्रव्य जोडल्या गेलेले असतात. म्हणजे कार्बनचे संयोजन 4 असल्याने या ठिकाणी तुम्हाला इथेन दिसतो आहे बघा. इथेन हा अल्केन प्रकारातला आहे. कार्बन आणि कार्बन यांच्यामध्ये एकेरी बंध आहे आणि जवळपास याला 6 वेगवेगळ्या पद्धतीने हायड्रोकार्बन जोडलेले तुम्हाला दिसत आहे. असंपृक्त हायड्रोकार्बन म्हणजे काय? कार्बन अणूंमध्ये किमान एक दुहेरी बंध किंवा तिहेरी बंध असतो. म्हणजे डबल बॉन्ड असतो किंवा ट्रिपल बॉन्ड सुद्धा असू शकतो. यामध्ये कार्बन आणि कार्बन यांच्यामध्ये दुहेरी बंध इथिन मध्ये दाखवलेला आहे. त्याला 4 हायड्रोजन जोडलेले तुम्हाला दिसत आहेत. त्याला आपण म्हणतो अल्कीन. आणि नंतरचा भाग येतो कार्बन कार्बन तिहेरी बंध. याला एक एक हायड्रोजन तुम्हाला जोडलेला दिसत आहे. त्याला आपण म्हणतो अल्काईल. कार्बन शृंखलांचे विविध प्रकार सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत. जसं आहे सरळ शृंखला, स्ट्रेट चेन कार्बन आहे. त्याच्यामध्ये पहा कार्बन 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 हे जर आपण एकेरी बंधाने जोडले 3 कार्बन, तर यामध्ये हायड्रोजनची संख्या 8 होते. म्हणजे कार्बनची जी संयुजे आहे ती
पूर्ण होते आणि कार्बन हायड्रोजनला जोडल्यामुळे C3H8 या ठिकाणी प्रोपेन तयार झालेला तुम्हाला दिसतो. शाखीय शृंखला सुद्धा तुम्हाला दिलेली आहे. यामध्ये कार्बनचे जे बंध आहेत, हे शाखा म्हणून एक कार्बन तुम्हाला दिलेला आहे आणि या ठिकाणी 4 कार्बन आणि त्याला जोडले गेलेले 10 हायड्रोजन C4H10 ज्याला आपण आयसोब्युटेन असे म्हणतो, हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे, ज्याला आपण म्हणतो ब्रँच चेन हायड्रोकार्बन. त्यानंतर आहे वलयांकित हायड्रोकार्बन. वलयांकित हायड्रोकार्बनमध्ये काय आहे बघा, रिंग स्ट्रक्चर आहे. सायक्लोहेक्झेन या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. सायक्लोहेक्झेनची आकृती तुम्हाला बाजूला दिलेली आहे बघा. षटकोनी आकारामध्ये कार्बन जोडलेले आहे आणि त्याला प्रत्येकी त्याची संयुजा पूर्ण होईल अशा पद्धतीने हायड्रोजन जोडलेले आहेत आणि C6H12 म्हणजे त्याला आपण म्हणतो सायक्लोहेक्झेन. आता स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणजे समवयता काय आहे बघा. वेगवेगळी रचना पण रेणूसूत्र एकच असणारी जी काही गुणधर्म आहे, जसं ब्युटेन आणि आयसोब्युटेन आहे, ते दोघेही शाखीय शृंखलेमध्ये आपल्याला दिसतात. आता क्रियात्मक गट सुद्धा आपल्याला ओळखता आले पाहिजे. क्रियात्मक गट कोणते कोणते आहेत, तर यांच्या संयुगांची ओळख सुद्धा आपल्याला असली पाहिजे. तर यामध्ये सर्वात पहिला क्रियात्मक गट आहे हॅलोजन. हॅलोजन कशा प्रकारे जोडलेला आहे हे तुम्हाला दिसतो. हॅलोजन मध्ये कोणते मूलद्रव्य येतात, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. एक्स या ठिकाणी जो तुम्हाला जोडलेला दिसतो आहे, या ठिकाणी तुम्ही तुमचा मूलद्रव्य या ठिकाणी जोडू शकता. जसं क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे आणि आयोडीन आहे. याला आपण म्हणतो क्लोरो किंवा ब्रोमो अशा पद्धतीने त्याचं नामांकन केलं जाते. त्यानंतर आहे अल्कोहोल. OH हा गट या ठिकाणी तयार झालेला दिसतो. याचं रचनासूत्र तुम्हाला दिसते आहे, संक्षिप्त रूप OH तुम्हाला दिसते आहे. अल्डेहाइड आहे. अल्डेहाइडमध्ये एक CHO नावाचा गट त्याला जोडला जातो आणि CHO गट जोडल्यानंतर त्याचं संक्षिप्त रूप सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. कीटोन आहे. कीटोनमध्ये एक कार्बनला दुहेरी बंधाने ऑक्सिजन जोडलेला आहे. बघा या ठिकाणी कार्बन आणि ऑक्सिजन मिळून संक्षिप्त रूप त्या ठिकाणी तयार झालेलं तुम्हाला दिसते. कार्बोक्झिलिक आम्ल आहे. COOH हा एक क्रियात्मक गट तुम्हाला जोडलेला दिसतो. हे कार्बोक्झिलिक ऍसिड ज्याला म्हणतो आपण. त्यानंतर अमीन आहे आणि NH2 या ठिकाणी तुम्हाला जोडलेला दिसतो आहे. याचं संक्षिप्त रूप सुद्धा तुम्हाला दिसते आहे. समजातीय श्रेणी म्हणजे काय, होमोलॉगस सिरीज. कार्बन अणूंची लांबी वाढत गेली तरी क्रियात्मक गट तोच राहतो. अशा संयुगांच्या श्रेणीला समजातीय श्रेणी असे म्हणतात. आता या ठिकाणी तुम्हाला समजातीय श्रेणी दिसते आहे. कार्बन एकेरी बंधाने जोडलेला आहे मिथेन CH4 ज्याचं वस्तुमान आहे 16U. U म्हणजे डाल्टन. तो पुढे गेल्यानंतर C2H6 तयार झालेला आहे. म्हणजे कार्बन कार्बन हा एकेरी बंध असून 2 कार्बन शृंखला या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. इथे C2H6 म्हणजे वस्तुमान याचं दिलेलं आहे 30 डाल्टन. पुन्हा एक कार्बन जोडला गेलेला आहे C, एकेरी बंध C, एकेरी बंध C आणि याला आपण हायड्रोजन जोडलेला आहे. याला म्हणतो आपण C3H8 ज्याचं वस्तुमान आहे 44 डाल्टन. म्हणजे काय, तर रासायनिक गुणधर्मामध्ये समजातीय श्रेणीमध्ये साधर्म्य आढळते. भौतिक गुणधर्मामध्ये त्यांच्यामध्ये प्रवणता आढळते आणि लगतच्या 2 सदस्यांमध्ये CH2 चा फरक आपल्याला आढळतो. म्हणजे 1 कार्बन आणि 2 हायड्रोजनचा फरक आपल्याला यामध्ये आढळतो. म्हणजेच कार्बन अणूंची लांबी वाढत गेली तरी क्रियात्मक गट तोच राहतो. अशा संयुगांच्या श्रेणीला समजातीय श्रेणी असे म्हणतात. नामकरण पद्धती. IUPACचे नियम सुद्धा आपल्याला ओळखता आले पाहिजे, समजता आले पाहिजे. आता यामध्ये जनक शोधणे म्हणजे कारण शोधायचा. सर्वात लांब साखळी शोधायची. कोणती आहे बघा. कार्बन कार्बन जर दुहेरी एकेरी बंध असेल, 2 कार्बन असतील तर त्याला आपण इथेन म्हणतो. 3 असेल तर त्याला आपण प्रोपेन म्हणतो. एक सर्वांचे नावं तुम्हाला दिलेले आहेत. 1 असेल तर मिथेन, 2 असेल तर इथेन, 3 असेल तर प्रोपेन, 4 असेल तर ब्युटेन, 5 असेल तर पेंटेन, 6 असेल तर हेक्सेन, 7 असेल तर हेप्टेन, 8 असेल तर ऑक्टेन, 9 असेल तर नॉनेन आणि 10 असेल तर डिकेन. बंध ओळखता आले पाहिजे आपल्याला. कार्बन आणि कार्बन याच्या बंधानुसार त्याचा प्रत्यय आपल्याला निवडता आला पाहिजे. समजा एकेरी बंध असेल तर शेवटी एन येते. अल्केन, मिथेन, इथेन, प्रोपेन अशा प्रकारे. दुहेरी बंध असेल तर दुहेरी बंध हा 2 कार्बन अणूंशिवाय शक्य होत नाही. हे लक्षात घ्यायचं. दुहेरी बंध असेल तर 3 लागते शेवटी. म्हणजे मिथेन, इथेन, प्रोपीन अशा प्रकारे. ठीक आहे. मिथेन यामध्ये येणार नाही कारण तो एकेरी बंध आहे.
दुहेरी बंध बघायचा आहे आपल्याला. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 2 कार्बन अणूंची आवश्यकता आहे. त्यानंतर यामध्ये इथाईन, प्रोपाईन बरोबर आहे. अशा प्रकारचे बंध आपल्याला या ठिकाणी प्रत्येक निवडून त्याचे नाव देता येईल. क्रियात्मक गट बघा. क्रियात्मक गटामध्ये काय आहे? शेवटी ई काढून टाकायचं आणि त्याचं नाव जोडायचं. अल्कोहोल OH गट या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. आर म्हणजे C2H5OH. C2H5OH जर आपण घेतलं तर त्याला म्हणतो आपण इथिल अल्कोहोल. अल्कोहोल हा गट या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. क्रियात्मक गटाचं एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आता अंकन कसं करतात? क्रियात्मक गटाला सर्वात लहान अंक मिळेल अशा बाजूने त्याचं नंबरिंग करत यायचं असेल. म्हणजे क्रियात्मक गट ज्या पहिल्या कार्बन अणूला जोडलो तिथून त्याचं नंबरिंग करत यायचं आणि नंतर त्याला नाव द्यायचं असतं. बघा, आता या ठिकाणी सर्वसामान्य नावे जर तुम्हाला दिलेलं आहे सराव म्हणून. जसं CH3CH2OH याला म्हणतात इथिल अल्कोहोल. IUPAC नाव आहे याचं इथेनॉल. आता इथिल अल्कोहोल मध्ये याचं मध्ये काय केलेलं आहे बघा. इथिन मधला ई काढून टाकलेला आहे आणि OL जोडलेला आहे. ई काढला आणि OL जोडला. याचं नाव झालं इथेनॉल. CH3CHO ऍसिटाल्डिहाइड या ठिकाणी दिलेला आहे. इथेनॉल जोडलेला आहे आणि ऑल जोडलेला आहे. बरोबर आहे. त्यानंतर CH3COOH इथे इथेनॉइक ऍसिड आहे. हे सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. इथेनॉइक ऍसिडचं सूत्र सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. एसिटोन दिलेला आहे, ज्याला प्रोपेनॉन असे म्हणतो बघा. त्यानंतर मिथिल क्लोराइड, क्लोरोमिथेन सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. दिलेला आहे क्लोरोचा Cl लावायचा आणि मिथेनचा नुसतं या ठिकाणी लिहायचं. आता रासायनिक गुणधर्म काय आहे बघा कार्बनचा. कार्बनची आपण जेव्हा म्हणजे जाळण्याचा प्रयत्न करतो, ज्वलन करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा CO2 तयार होतो. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, उष्णता आणि प्रकाशाच्या लयामध्ये जळताना हा निळ्या फ्लेमनी जळतो आणि पूर्ण जळत असताना असंपृक्त हायड्रोकार्बन येलो फ्लेम म्हणजे थोडीशी धुरकट पण अशी पिवळट रंगाची फ्लेम बाहेर पडताना आपल्याला दिसते. यामध्ये काय होते बघा, संपृक्त संयुगे निळ्या ज्योतीने जळतात तर असंपृक्त संयुगे काजळीयुक्त पिवळ्या ज्योतीने जळत असतात. ऑक्सिडीकरण काय आहे? ऑक्सिडेशन ज्याला म्हणतो आपण. ऑक्सिडकाच्या साहाय्याने अल्कोहोलचे रूपांतर आम्लामध्ये केलं जाते. यामध्ये तुम्हाला रासायनिक अभिक्रिया दिली आहे. CH3CH2OH यामध्ये KMnO4 ऑक्सिडक वापरलेला आहे. पोटॅशियम परमँगनेट ज्याला आपण म्हणतो. ऑक्सिजन एक न्यू ऑक्सिजन या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे आणि CH3COOH म्हणजे इथे इथेनॉइक ऍसिड तुम्हाला तयार झालेलं दिसते. महत्वाचा संयुग आहे C2H5OH म्हणजे इथेनॉल. सर्वात इम्पॉर्टंट कंपाऊंड इथेनॉल. त्याचा गुणधर्म काय आहे बा? इथेनॉल हे एक रंगहीन द्रावण आहे. उत्तम द्रावक आहे, गुड सॉल्व्हंट आहे. टिंचर आयोडीन मध्ये याचा वापर केला जातो. इंधन म्हणून याचा उपयोग केला जातो. गॅसोहोल मध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो. इथेनॉलचं रेणूसूत्र या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. कार्बन कार्बन एकेरी बंध आहे आणि त्याला OH हा क्रियात्मक गट या ठिकाणी दाखवलेला आहे. आता सोडियम बरोबर जर इथेनॉलची अभिक्रिया झाली तर काय होते बघा. सोडियम इथॉक्साईड तयार होते आणि हायड्रोजन वायू यामधून मुक्त होताना आपल्याला दिसतो. या अभिक्रियामध्ये दिलेला आहे. निर्जलीकरण सुद्धा दिलेलं आहे. CH3CH2OH म्हणजे इथेनॉलला आपण 70°C तापमान जर ठेवला आणि सहज H2SO बरोबर याची रासायनिक अभिक्रिया केली तर CH2 दुहेरी बंध CH2 म्हणजे यामधून काय तयार होते आहे तर ही एक रासायनिक अभिक्रिया तुम्हाला दिसते आहे बघा. H2O सुद्धा तयार झालेलं तुम्हाला दिसते आहे. पाण्याचा रेणू बाहेर पडून इथिन तयार होते. सहज सल्फ्युरिक ऍसिड निर्जलीकारक म्हणून या ठिकाणी कार्य करते. म्हणजे वॉटर मॉलिक्युल इज रिमूव्ह टू फॉर्म इथेन. त्यानंतर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ऍक्ट्स ॲज अ डिहायड्रेटिंग एजंट. पुढचा भाग. महत्वाचा संयुग या ठिकाणी दिलेला आहे इथेनॉइक ऍसिड, ज्याला आपण व्हिनेगर किंवा ऍसिटिक ऍसिड सुद्धा म्हणतो बरेच वेळा. न्यूट्रलायझेशन अभिक्रिया आहे. ऍसिड आणि बेस यांची रासायनिक अभिक्रिया झाली तर सॉल्ट अँड वॉटर तयार होते, सर्वांना माहिती आहे. म्हणजे या ठिकाणी आपण एक ऍसिड घेतलेला आहे CH3COOH आणि बेस घेतला आहे NaOH सोडियम हायड्रॉक्साईड. तर या ठिकाणी काय तयार झालेलं आहे तुम्हाला दिसते आहे बघा. सॉल्ट तयार झालेला आहे आणि H2O तयार झालेलं तुम्हाला दिसते. कार्बोनेट बरोबर रासायनिक अभिक्रिया झाली तर Na2CO3 बरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड वायूचे बुडबुडे बाहेर येतात. इस्टरी भवन आहे, इस्टरीफिकेशन म्हणतात त्याला. इथेनॉइक ऍसिड
इथेनॉल आणि सहज सल्फ्युरिक ऍसिड यांचं मिश्रण जर आपण घेतलं आणि ते गरम जर केलं तर यामध्ये इस्टर तयार झालेलं तुम्हाला मिळते. इस्टरला फळांचा गोड वास असतो म्हणजे स्वीट फ्रुटी स्मेल. मग यामध्ये कॅटलिस्ट सुद्धा वापरला जातो. ऍसिड प्लस अल्कोहोल कॅटलिस्ट वापरून इस्टर आणि वॉटर तयार होतं तुम्हाला दिसते. महारेणू बहुवारिके काय आहे बघा? मायक्रोमॉलिक्युल्स आणि पॉलिमर्स. एक वारिकमध्ये मोनोमर पॉलिमरायझेशन होऊन बहुवारिक तयार झालेलं तुम्हाला दिसते. एक वारिकमध्ये यामध्ये एकेरी बंधाने जोडलेले आहेत आणि पॉलिइथिलीन यामध्ये तयार झालेलं दिसतंय. पॉलिइथिलीन हे एक बहुवारिक तयार झालेलं तुम्हाला दिसते. पॉलिमरायझेशन ही एक रासायनिक अभिक्रिया त्यामध्ये होते. नैसर्गिक बहुवारिके काय आहे? पॉलिसॅकराइड्स आहे. ग्लुकोज पासून तयार झालेले स्टार्च पासून तयार झालेले तुम्हाला मिळते. नंतर प्रथिने आहे जे अमिनो ऍसिड पासून तयार झालेले दिसतात. डीएनए, आरएनए, न्यूक्लिओटाइड्स आहेत त्यापासून तयार झालेले तुम्हाला दिसते. मानवनिर्मित बहुवारिकांमध्ये काय काय येते? म्हणजेच मायक्रोमॉलिक्युल्स मध्ये काय येते किंवा पॉलिमर्स मध्ये काय येते बघा? पॉलिइथिलीन प्लास्टिकच्या पिशव्या आपण ज्या बघतो त्या, पीव्हीसी आहे, पॉलिव्हिनिल क्लोराईड ज्याला म्हणतो आपण, पायपुसण्या असतील ते असतील. टेफ्लॉन कोटिंग असते. टेफ्लॉन कोटिंग हा एक थर दिला जातो भांड्यांवर, नॉनस्टिकच्या भांड्यांवर. हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, कार्बन जीवसृष्टीचा हा एक आधार आहे हे लक्षात घ्या. ज्यापासून आपण इंधनासाठी वापर होतो, अन्नामध्ये सुद्धा कार्बन असतो. औषधांमध्ये सुद्धा आपल्याला कार्बन दिसतो आणि धागे, वस्त्र यामध्ये सुद्धा कार्बन दिसतो. च्या साध्या भागीदारीतून विश्वातील सर्वात जटिल रचना निर्माण करणारे शिल्पकार म्हणजे कार्बन. मित्रांनो, थोडक्यामध्ये कार्बनबद्दल तुम्हाला माहिती सांगण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला. मला हा टॉपिक कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच नवीन टॉपिक